नमस्कार. आज एक गंभीर विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. याची बातमी करावी की नाही करावी असाही प्रश्न होता. म्हणून बातमीच्या स्वरूपात न मांडता जे समोर आलं आहे ते फक्त आपल्यासमोर मांडण्यासाठी मी उभा आहे. लॉकडाऊन, कोरोना. या कोरोनानं जगाला लॉकडाऊन केलं आणि या लॉकडाऊननंतर अनेकांची अवस्था काय होईल असे प्रश्न प्रत्येकालाच पडत गेले. स्थलांतरित मजुरांचे लोंढे, हातावर पोट असणाऱ्या माणसांची अवस्था, अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या, वर्तमानपत्रातही आलेलं मंदीचं सावट, या सगळ्या गोष्टींनी सगळं जग चिंतित आहे. प्रत्येक जण एकच विषय बोलतोय, तो म्हणजे आता आपलं कसं होणार. या सगळ्या चर्चेमध्ये काही विषयांच्याकडं आपलं साफ दुर्लक्ष झालं आहे. इतकं दुर्लक्ष की आपण त्या विषयाचा विचार देखील केला नाही. हां, औरंगाबादमध्ये काही लोकांनी, मुळे नावाचे एक गृहस्थ आहेत, त्यांनी या विषयामध्ये प्रयत्न केलेले आहेत, पण बाकी लोकांची याकडं अगदीच लक्षसुद्धा नाही आहे. म्हणूनच हिंगोलीत जी घटना घडली, हिंगोलीत जी गोष्ट झाली ती फारच विचित्र आणि विक्षिप्त आहे. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही महिला आल्या होत्या आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करत होत्या की आम्हाला धंदा करू द्या. धंदा थोडंसं काळजात चर्र होतं. काही आंबट शौकीनांचे कान टवकारतात. अनेकांना ही स्टोरी आंबट देखील वाटेल, पण त्यांना खरोखरच धंदा करू द्या अशी आर्त विनवणी करत त्या तिथं आल्या होत्या. काय अवस्था आहे या वेश्या व्यवसायात असलेल्या महिलांची. एकतर सोशल डिस्टन्सिंगच्या जमान्यात आणि कोरोनाच्या भयानं लोक एकमेकाच्या संपर्कात यायला तयार नाहीत. संबंध तर लांबची गोष्ट. कुठे कोणी पोटासाठी हा धंदा करत असेलच तर पोलीस त्यांना अडवतात. सगळं जग आता काम धंद्याला लागलं आहे, पण आयुष्य धंद्याला लावलेल्या बायांची अवस्था मात्र बिकटच आहे. खरंच काय असेल अवस्था या वेश्यावस्तीतल्या वेश्यांची. आपलं पोट भरावं यासाठी पोटच्या लेकराला बाजूला ठेवून रात्रभर लोकांची शय्या सोबत करणाऱ्या या महिला, आपल्या शरीराची लचके तोडू देणारी या महिला, लांडगा, कोला, कुत्रा अशी श्वापदांची वृत्ती असलेली माणसं तिच्या देहावर तुटून पडतात आणि ती हे सगळं शांतपणे सहन करत असते. अंगाची आग होतात असताना सुद्धा हे तिला सहन करावं लागतं आपल्या पोटाची आग विझवण्यासाठी. कारण तिनं मुख्य प्रवाहात यायचं ठरवलं तर समाजसुद्धा तिला मुख्य प्रवाहात येऊ देत नाही. आणि मग नाईलाजानं आणि हळूहळू त्यात अडकल्यावर बाहेर पडण्याचा मार्ग नसतोच, म्हणून तिला हा व्यवसाय, हा धंदा करावाच लागतो. मग तिची ती गरज बनते आणि तेवढं एकच काम तिला येत असतं. अख्खं कुटुंब तिच्यावर जगत असतं. लेकरं मोठी करण्याची स्वप्न तीही बघत असते. मोठ्या माणसांची लेकरं असतील, श्रीमंतांची लेकरं असतील, चांगल्या लोकांची लेकरं असतील की वेश्यांची लेकरं असतील, लेकरं असतात आणि त्यांना मोठं करावं, त्यांना शिकवावं अशी त्यांच्या मनातली धारणा असते. पण ही धारणा त्या पूर्ण कधी करू शकतील तर फक्त आणि फक्त लोकांनी आपली आग विझवण्यासाठी त्यांच्यासोबत शय्यासोबत केली तर. कारण त्याच पैशातून त्यांचं पोट भरणार असतं. जवळा बाजारची एक महिला काय म्हणते ते तुम्ही ऐका. जवळा बाजार सोडून 3 किलोमीटरवर आम्ही शेतीमध्ये राहतो. तिथं व्यवसाय राहते आमचा बंद केल्यामुळं आम्ही याच्यासाठी आलो जिल्हाधिकारी भेटायला. आमचे लेकरं शाळामध्ये नाही, त्याला अन्नधान्य नाही, त्याला जेवायला नाही, शिक्षणाची बंदी झालेली आहे. ही अवस्था इतकी भीषण आहे की एका बाईला जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं सरकार दरबारी जाऊन पदर पसरून विनंती करावी लागते की मला धंदा करू द्या, मला माझं शरीर विकू द्या आणि मगच मी जगू शकेल. एका बाईचं लेकरू अपंग आहे. तिच्या अपंग लेकराची अवस्था अशी आहे की तिनं काम केल्याशिवाय तिच्या लेकराचं पोट भरता येणार नाही आहे. दुसरा मार्ग तरी कोणता हा मोठा प्रश्न आहे. खरं सांगू, खूप सोपं आहे कामधंदा करावा, दुसरी कामं करावी असा सल्ला देणं. पण वेश्या व्यवसायातून बाहेर पडलेल्या बाईला आपल्या घरात काम द्यायला तरी कोण तयार असणार. खास करून त्या ग्रामीण भागात, छोट्या छोट्या गावांमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी जिथे एखादी बाई वाईट चालीची असेल तर लगेच तिचा बभरा होतो.
एखादी महिला दुसऱ्याकडे बघत असेल तरीही तिचा बाबरा होतो. एखाद्याच्या विवाहबाह्य संबंधाची चर्चा खूप मोठी होते. तिथे चक्क देहविक्री करणारी महिला अख्ख्या गावाच्या परिचयाची असते आणि तिला परत प्रवाहात घेण्यासाठी खूप कठीण असतं, तिच्यासाठी सुद्धा आणि समाजासाठी सुद्धा. समाज जोपर्यंत त्यांच्याकडं माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन स्वीकारणार नाही ना, तोपर्यंत या महिलांना असं सन्मानानं जगणं मिळणारच नाही. खरं तर सरकार दरबारी अशी विनंती करावी लागणं हीच गोष्ट खूप कठीण आहे हो. मला माझं शरीर विकू द्या, त्यातून पैसे कमवू द्या आणि माझ्या कुटुंबाला, माझ्या लेकराबाळाला जगवू द्या, अशी विनंती करायला कोणी आपल्या सरकारच्या दरबारात जात असेल, तहसीलदारांच्या दरबारात जात असेल, जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात जात असेल, तर ही गोष्ट किती मोठी आणि वाईट आहे याचा विचारच आपण करू शकत नाही. कारण आपल्या प्रत्येकाचं एक असं म्हणणं असतं की ती बाई म्हणजे वाईटच. पण ती त्या वाईटाकडं का आली? तिच्या कितीतरी दुःख आहेत, कितीतरी वेदना आहेत. त्या वेदना सहन करत ती धंदा करत असते, कारण तिच्यासाठी पोट भरण्याचा एकमेव मार्ग असतो आपलं शरीर विकणं. ही दुसरी एक बाई आहे जी बोलते आहे, ती काय बोलते ते ऐका. हे शाळा सगळं बंद केलं आहे साहेब लोकांनी. आम्हाला 2 महिने मध्ये पण घातलं, आमच्यावर केसेस लावली. आमचे लेकरं बाळ उपाशी राहतात. पुन्हा माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, आदू आहे मुलगा माझा. जे काही आहे ते आमचं ह्याच्यावर पोटपाणी आहे. हे सगळं ऐकल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की खरंच आपण पुरोगामी म्हणून घ्यायच्या लायक आहोत का? आपण सुधारणावादी आहोत का? आपलं जग सुधारणेकडे चाललेलं आहे का? आपल्याला अशा स्वरूपाचा चांगलं म्हणून घेण्याचा अधिकार तरी आपल्याला आहे का? हे सगळे प्रश्न आहेत. हिंगोलीतल्या जवळा बाजारच्या ह्या महिलांच्या कथा आहेत. अशा कितीतरी महिला वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पुण्याच्या बुधवार पेठेत असतील की औरंगाबादच्या एखाद्या वेश्या वस्तीमध्ये. अजून कुठली बऱ्याच प्रचंड वस्त्या तुम्हाला चांगल्या माहीत आहेत. जे जातात त्यांना तर चांगल्या माहीत आहेत आणि जे जात नाहीत त्यांना जास्त माहीत आहेत, कारण याविषयीची चर्चा करणं आपल्याला खूप आवडतं. या सगळ्या विषयाकडं आपण गांभीर्यानं कधी बघणार आहोत? या महिलांची अवस्था काय असेल? कोरोनाच्या भयानं, संसर्गाच्या भयानं जाणारं ग्राहकसुद्धा घाबरत आहे. वासनेनं वखवकलेला माणूससुद्धा आजाराच्या भयानं त्यांच्याकडे जायला धजत नाही. अशा स्थितीत त्यांचं पोट कसं भरत असेल? बरं, या मजूर या व्याख्येतसुद्धा मोडत नाहीत. कायद्याच्या दृष्टीनं ह्या मजूर नाहीत की अजून कामगार नाहीत, त्यांना कुठलं अनुदान मिळणं शक्य नाही. आयुष्यच असं बेफाम आणि बेफाडपणे झोकून दिलेलं. अशा झोकून दिलेल्या आयुष्याला आता उभारी कशी मिळायची, हाच खरा प्रश्न आहे. आमचे सहकारी हिंगोलीचे मित्र प्रद्युम्न गिरीकर, जे अॅनालायझरचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी ही सगळी माहिती अॅनालायझरपर्यंत पोहोचवलेली आहे. या सगळ्या माहितीनंतर फक्त आणि फक्त शांत बसायला होतं.